मित्रांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत आणि बोध देत आहेत की बाळा, हा संदेश नीट ऐक आणि या संदेशामुळे तुझ्या घरात मोठी गोड बातमी येणार आहे आणि मी तुला या जीवनाचा सार सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन नक्कीच ऐक। स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो आणि तसं तो होत जात असतो। म्हणून ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि ते सर्वांनाच लागतं। मग त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही। सुखी आयुष्याचे 5 मंत्र फक्त लक्षात ठेवायचे। स्वतःची तुलना इतरांशी करू नका। जास्त विचार करणे बंद करा। भूतकाळातल्या कडू आठवणी उघळात बसू नका। दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा फारसा विचार कधी करू नका आणि जितकं जमेल तितकं मात्र तुम्ही आनंदी राहायला शिका आणि तुमच्यामधला व्यक्ती हा स्वतःनी ओळखायला शिका। म्हणून आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात। हे ज्याला जमलं तो जगला, कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच आणि वेळ प्रत्येकाकडेच नसतो। प्रत्येकाकडेच पूर्णतः वेळ हा अवलंबून राहत नाही। म्हणून स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होत असतात। शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरत असतात आणि कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनत असतात। म्हणून सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र आपले घडत असते आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवत असतात। म्हणून स्वामी भक्तांनो, टेन्शन कधी घ्यायचं नाही। आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही। फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काही कमी पडत नाही, काही फरक तर अजिबात पडत नाही। म्हणून कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही। लोकांची विविध रूपे असतात। सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलेलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो। म्हणून आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण तर कुणीच नाही, तो परमेश्वर सगळ्यांचंच बघत असतो। मग त्याला किती टेन्शन असायला पाहिजे? मग तसंच टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आणि बिंदास्त जीवन जगायचं आणि हसत खेळत जगायचं। जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल। त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका। जे मिळतंय ते सांभाळायला शिका। आयुष्यात कुठे थांबायचं, किती थांबायचं आणि कसं थांबायचं, हे कुणासाठी थांबायचं आणि का थांबायचं, हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्य परत कुठेही थांबावं लागत नाही आणि कुठेही तो आयुष्याला नक्कीच दोषी मानू शकणार नाही। आपण कोण आहोत हे स्वतःलाच विचारावं। दुसऱ्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात नक्कीच आपण डोकावलं पाहिजे। समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं। म्हणून तुमची चुकी असेल तिथे माफी मागायलाही तुम्ही शिकलं पाहिजे। आणि प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो। अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती। म्हणून चुकीच्या व्यक्तींवर केलेलं प्रेम तुम्हाला जन्मभर पुरेल एवढ्या जखमा आणि असंख्य कविता देऊन जातात। म्हणून यातली मिरवायची कोणती आणि गिरवायची कोणती हे आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असतं। आणि एखाद्या मुलीने आणि स्त्रीने तिच्यासोबत कसेही वागण्यास आपल्याला मोकळीक किंवा हक्क दिला असेल तर ती मोकळीक आणि हक्क 4 चौघात कधी आपण नाही दाखवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। आणि स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं चांगलं होईल, हे लक्षात ठेवा आणि तुम्ही भरपूर पुढे प्रगती कराल। आणि भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत ही शून्य असते। अनेकदा असं होतं की काळजी वाटते पण भेटीची ओढ नाही उरत, प्रेम असतं पण व्यक्त करायची इच्छा नाही उरत। तुमच्यासोबत पण असं झालंय का? मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि प्रेम जर तुम्हाला करायचं असेल तर स्वामींवर नक्कीच मनापासून प्रेम करा, ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। आणि हे आयुष्य आपल्याला अनमोल देवाने दिलेलं आहे, ते मौज मजेत जगा। आयुष्य मजेत जगा, कारण आज दुःखी असतो तरी कोणाला काय फरक पडत नाही, हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे। संपत्तीचा झालेला गर्व नेहमीच प्रगतीच्या वाटा थांबवत असतो। म्हणून एक कटू आहे पण सत्य आहे, म्हणून गर्व कधीच करू नका। आपला स्वभाव कसा आहे आणि किती चांगला आहे याने लोकांना अजिबात फरक पडत नाही। आपण त्यांच्या किती कामी येतो यावरून आपल्याला किती महत्त्व द्यायचं हे लोक ठरवत असतात। म्हणून दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती पाण्यात निरागसपणे विरघळते। भिजणं आणि विरघळायला फरक कळला की सगळे नाते आपोआप नितळ होतात।
म्हणून देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत देवाला धन्यवाद दिले पाहिजे. कसंही झालं तरी आपल्या चांगल्यासाठीच होतं हे देवाला आणि आपल्याला माहिती आहे, म्हणून फक्त देवाला धन्यवाद करायचे आहे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, आपलं चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि शेवटपर्यंत सत्य हे जिंकत असतं. म्हणून विचार, मन आणि माती यांना योग्य वेळ आकार दिला नाही तर चिखल होत असतो. आणि पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवत असते. आणि डोळ्यात अभिमान असेल तर माणूस स्वतःला माणूस म्हणून पाहू शकत नाही. आणि जसे तुम्ही छतावर चढलात तर तुम्हाला स्वतःचेच घर दिसत नाही, तसंच असतं. म्हणून अभिमान कधी जास्त बाळगू नका. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला नक्कीच भाग पडेल. म्हणून आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, परंतु आपण आपल्या सवयींना बदलू शकतो. आणि निश्चितपणे आपल्या सवयींमुळे आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतं. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाम कमवण्याची हिंमत नसते आणि ते नाम कमवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसे यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत मात्र लोकांना समजत नाही आणि कळतही नाही. म्हणून कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळात. दोघी आपल्याला भोगावीच लागत असतात. म्हणून कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. म्हणून पावसात भिजू नये म्हणून रेनकोट, कलियुगात बुद्धिभ्रष्ट होऊ नये म्हणून अक्कलकोट. आणि स्वामींचं अक्कलकोट आपल्याला नक्कीच जायला हवं आणि स्वामींची भेट घ्यायला हवी. नक्कीच तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल. आणि संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत मात्र असते. आणि कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करत असतात आणि सोडून जात असतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. म्हणून शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं, पण या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनत चाललंय. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो जिजेल तोच फक्त या आयुष्यामध्ये चमकणार आहे. आणि आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भोवतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब मात्र चुकवत असतात. आणि आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. आणि जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जात आपल्याला असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार मात्र करत नाही. आणि काहीतरी चांगलं घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीची आठवण येते तो म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती असतो. आणि नंतर रडून काय उपयोग असतो. माणूस जेव्हा सोबत असताना आपण त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग तो जाण्यावर आपण कशाला रडत असतो. म्हणून ते आपल्याला स्वतःला सांभाळून घ्यायचं आहे. माणूस नजरेआड होणं म्हणजे हरवत असणं का? कधी कधी हवं ते माणूस नजरेसमोर असूनही हवं तसं समोर नसणं म्हणजे हरवणंच असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि वेळेने एक गोष्ट शिकवली आहे, कोणत्याही नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच आपण नक्कीच राहिलं पाहिजे. आणि फक्त नातं जोडायचं असेल तर प्रेमाचं नातं स्वामींशी आपण जोडायचं आहे. जगात आपले म्हणून गैरफायदा घेणारे जास्त नक्कीच झालेले आहेत आणि एक कलियुग चालू आहे, म्हणून तुम्हाला सांभाळून नक्कीच राहायचं आहे. सौंदर्याचा गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान मात्र आपल्याला असायला पाहिजे. आणि मान श्रीमंतीचा असतो, गरिबांना नाही. पाहुणचार पैशांचा होतो, माणसांचा नाही. म्हणून आपलं कुणीच नसतं. सगळे स्वतःच्या गरजेनुसार नाती जोडतात आणि तोडत असतात. म्हणून लढायचं असेल तर जगाबरोबर लढा, आपल्या माणसांबरोबर नाही. कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, जिंकायचं नसतं. म्हणून अरे बाळा, तू काळजी करू नकोस, तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून लढत राहा. बाकी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच पुढील वाटचालसाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो. बाकी इच्छा व अपेक्षा आता सतत बदलत असतात आणि त्या बदलत असणारच आहेत. म्हणून तुलना करून दुसऱ्यांचा मत्सर करत बसण्यापेक्षा
स्वतःत सुधारणा करणं कधीही चांगलं असतं आणि नकोसं असणारं गढूळ पाणी सुद्धा आग लागल्यावर उपयोगी पडत असतं. म्हणून निष्कर्ष तोच, या जगात नकोसं असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट ही आपल्या कामात येत असते आणि आपल्या उपयोगी येत असते. म्हणून जगासारखं वागताना मनाला फार त्रास होतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती मात्र आहे. आणि जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल तर तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं मात्र असतं. आणि दुसऱ्यांवर हसणे खूप सोपे असते, पण दुसऱ्यांकरता रडणे फार अवघड असते, कारण त्यांच्यासाठी अंतःकरण मात्र निर्मळ असावं लागतं. आणि भलेही जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना किमान 2-4 महिने तरी टिकायच्या. आजकाल तर आयुष्यभराच्या आठवणी एका सेकंदात मात्र डिलीट होत असतात. म्हणून तुमच्या सोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद तुमच्यात असताना सुद्धा तुमचे तेथून निघून जाणे म्हणजे तुम्ही खूप मॅच्युअर झालात आणि तुम्हाला जीवनाबद्दल सगळा अनुभव आलेला असतो. म्हणून एखाद्याची पूर्ण खात्री पडल्याशिवाय कोणावरही पटकन विश्वास मात्र ठेवू नका, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ सुद्धा देवासमोर नासका निघत असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठीच आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज मात्र कधी नसते. आणि म्हणून माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते ना राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका पार पाडायला लावणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य असतं. आणि हा आयुष्य आपण चित्रपटाप्रमाणेच जगत असतो हे मात्र निश्चित, आणि आपल्याला तसंच जगायला सुद्धा लागतं. म्हणून आयुष्यात काही गोष्टीतून आपण माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. आणि तडजोड बाकी कशातही झाली तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का मात्र कधीच आपल्या लागू नये. आणि सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या आपण असतात. जोडीदार रडताना सोडून जाणारा कधीच नसावा, तर चिडून का होईना पण मायेने जवळ घेणारा असावा. तसेच आपले स्वामी आहेत, ते आपल्या संकटात आपल्याला मायेने जवळ घेतात आणि बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला बोलत असतात. म्हणून विश्वास जर पूर्ण ठेवायचा आहे तर स्वामींवर ठेवा, स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. नवं मिळालं की जुनं अडगडीला पडतं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बादली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि ते समोरच्याला कळतही नाही आणि त्याला समजतही नाही. म्हणून ज्याने ज्ञान आपल्याजवळ मागितलं त्यालाच फक्त ज्ञान द्यायला शिका. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देतात. म्हणून कोणाला आपण फसू नये आणि स्वामी आपल्याला फसवणार नाहीत. हे स्वामी अत्यंत अचूकपणे का सांगत आहेत, कारण कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा इथून आपल्याला जीवनातून आवरावाच लागत असतो. बनायचं असेल तर वेळेसारखे बना. ज्याला कदर नाही त्याला पुन्हा कधी भेटू नका. कधी कधी वाटतं आपण उगाच माणसं जपण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आपण ज्यांना जपतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपला नक्कीच गळा कापण्याचा प्रयत्न मात्र करत असतात. आणि अशा माणसांची संगत ठेवूनही काही फायदा नसतो. वाईट वेळ ही सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते, साथ देणाऱ्यांचे पण आणि साथ सोडणाऱ्यांचे पण. म्हणून प्रत्येकाला संकटामध्ये साथ द्यायला शिका. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा मुळात विचारच करायचा नसतो. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही, तो तुम्हाला शिकून घ्यावा लागतो. आणि स्वतःची वाट ही स्वतः तयार करा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. आणि आपण कठीण प्रसंगात असताना जेव्हा मनातून आवाज येतो ना की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, तेव्हा तो आवाज स्वामींचा असतो आणि ते स्वामी आपल्याला त्यावेळी आठवत असतात. आणि स्वामी सर्व काही ठीक करतील यावर आपला विश्वास हा पूर्णपणे असतो. म्हणून त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या होत असतात. म्हणून माणूस कधी आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागतो ते नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आणि आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने नेहमी तुम्ही आनंदित झाले पाहिजे. आणि कोणालाच तुम्ही नक्कीच कोणती गोष्टही देताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे काय करतोय आणि आपण हे कशासाठी करतोय. याने तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील आणि जीवनात शिकायला सुद्धा मिळेल. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलताच फक्त असावा लागतो संयम. आणि ते सगळं काही संयमाने होत असतं आणि संयमाने तुम्ही कोणतेही काम पटकन करू शकता. म्हणून सत्य हे पाहणाऱ्याच्या
किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करीत बसत नाही आणि करत नसतंही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आणि उगवत्या सूर्यासारखं तुम्हाला ते उजळून टाकत असतं. म्हणून काही गोष्टी आणि कोणाचा वेळ तेव्हाच आनंद देतात जेव्हा आपल्याला त्या योग्य वेळी मिळतात. आणि वेळ निघून गेल्यावर ना त्या गोष्टीची किंमत राहते ना त्या माणसांची किंमत राहते, आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून तुम्ही फक्त विचार बदलायला हवेत. तुमचं आयुष्य हे आपोआप बदलत सुद्धा जाईल. आणि माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो, तो तर तेव्हाच मोठा होतो जेव्हा लहान लहान गोष्टी समजून ते घेत असतो. आणि समजणाऱ्याला सर्व काही समजत असते आणि ना समजणाऱ्याला काहीच समजत नसते. म्हणून आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पानं पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात आपण करायची. आणि नवीन प्रकरण आपल्या आयुष्यात नक्कीच येणार आहे. आणि नवनवीन प्रकरणांसाठी आपल्याला तयार सुद्धा राहायला लागेल. म्हणून प्रत्यक्षात जरी दिसत नसले ना, तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात. ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते सावलीसारखे आपल्या सोबत असतात आणि प्रत्येक संकटात आपली मदत करत असतात. म्हणून स्वतःच्या अवगुणांमुळे संसार उद्ध्वस्त झाला म्हणून दुसऱ्याचा सुखी संसार मोडणाऱ्या लोकांनी देवाला नाही तर कलमाला तरी घाबरावे. म्हणून कोणाचा नक्कीच संसार आपण मोडू नये. आणि सुंदर असणं चांगलं असतं, पण तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला सुंदरतेची गरजच नाही. कारण तुमचा चांगुलपणा हीच तुमची सुंदरता मात्र आहे. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. आणि जो जो केलेला असतो ते सगळे अपमान त्यांनी नक्कीच मिटून जातात. म्हणून एक वय असंही होतं तिथे जादूगार पण विश्वास होता. पण आता एक वय असं आहे जिथे स्वतःच्या अस्तित्वावरही आपल्याला शंका येत असते. म्हणून सावध राहायचं असेल तर आपल्याच माणसांपासून सावध राहा. कारण आपले सापासारखे झाले आहेत, कधी फणा उभारून दंश मारतील सांगता येत नाही. आणि म्हणून जसे आपण असतो तसेच आपल्याला आपल्या आजूबाजूची लोक दिसत असतात. मग आपण का ठरवायचं की आपण काय लायकीचे आहोत ते. म्हणून लोकांचं कसं झालंय बघा, लोकांना पैसा पाहिजे, पण ज्यांनी पैसा कमवण्याच्या लायकीचे बनवलेत तेच त्यांना नको आहेत. आणि तेच गुरु ते सोडून जात असतात. पण लक्षात ठेवा, कर्म फिरल्यावर शून्यात पण यायला वेळ मात्र लागत नसते. म्हणून जोडीदार मनासारखा मिळाला की झोपडीतही संसार मात्र सुखाचा होत असतो हे मात्र निश्चित. आणि जो कष्टाने उभं करतो त्याला गमावण्याची भीती कधीच नसते. आणि गमावण्याची भीती त्यांनाच असते ज्यांनी दुसऱ्यांना लुबाडून घर भरलेलं असतं. म्हणून आलेल्या संधीचा फायदा घ्यायला शिका. लोकांना फायदा घेणारे संधी साधू म्हणून ओळखले जातात. म्हणून आयुष्य हे एकदाच मिळतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगत आहेत आपलं आयुष्य वाया कधी घालू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ मात्र खर्ची करा. आणि लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसे कोणती गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये नष्ट करू शकते. आणि ती मानसिकता चांगली असेल तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर यश प्राप्त करू शकता. म्हणून आयुष्यात नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रश्न कुठलाही असतो तो कधीच एकटा येत नाही, तो कधीच उत्तराला सोबत घेऊनच येत असतो. म्हणून एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रश्नांमागे उत्तर हे असतंच, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ते सापडलं की तुमच्यावर देवाची कृपाही मात्र असते. म्हणून हाव नको कुठल्या गोष्टीची, फक्त जे मिळाले त्यात समाधानी असावं. कारण जिथे समाधान आहे तिथेच खरं स्वर्ग सुख असतं. आणि पेन किलर घेऊन शरीराचं दुखणं कमी होतं, पण मनाचं दुखणं नाही. ते जसे तसे राहत असतं. आणि मनाचं दुखणं कमी करण्यासाठी समोर चांगला माणूस असायला लागतो. म्हणून एक वेळ उपाशी मरा, पण भावाची बहिणींची फसवणूक करून आपल्या मुलांसाठी त्यांच्या वाटेची संपत्ती कधी हडप करू नका. अन्यथा या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. आणि त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे. हे जीवनाचे अढळ सत्य आहे. आणि कर्म कुणाला कधीच चुकले नाही. म्हणून बाध नको म्हणून तुम्ही शांत राहत असाल तर तो तुमचा चांगुलपणा आहे. पण गरज पडली की फणा काढायची कला पण तुमच्याजवळ असली पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते. म्हणून संयम हा जीवनात खूप महत्वाचा असतो. आणि ज्या व्यक्तीजवळ संयम असतो तो व्यक्ती प्रत्येक गोष्टींमध्ये नक्कीच पूर्णपणे भाग घेऊ शकतो आणि पूर्णपणे विजय मिळवू शकतो. आणि त्याचा विजय मिळवण्यावर कोणाचा संयम राहतेही नाही. म्हणून त्यावर खुद्द देवाची कृपा असते आणि स्वामी समर्थ त्याच्या पाठीमागे असतात. म्हणून ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामीच पकडतील तुझा हात. आणि स्वामी सर्वांच्या पाठीमागे आहेत. आणि स्वामींसारखे कोणीच नाही आणि कोणते दैवतही नाही असे मला वाटते. कारण स्वामी
खूप मनमिळाऊ आहेत आणि स्वामींना सर्व काही आपल्या मनातले कळत असते आणि त्यांना सर्व काही समजत असते. म्हणून आपल्या विचारांवर लोकांनी विचार केला पाहिजे. त्याकरता आपले विचार पण त्या लायकीचे मात्र असायला हवेत. आणि आधी प्रेमाला मर्यादा होती. हल्लीचं प्रेम नक्कीच खूप खराब झालं आहे आणि ते प्रेम खराब न होण्यासाठी आपण फक्त स्वामींवर प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम अगदी निस्वार्थ असतं. म्हणून म्हणायला गेलो तर सर्वच आपले आहेत, पण बारीक पाहिलं तर कोणीच आपलं नाही आणि ही वास्तविकता आहे आणि ही आपल्याला नक्कीच करावी लागेल. म्हणून माणसाला जीव लावलेल्या नात्यापेक्षा अहंकार महत्वाचा वाटत असतो. म्हणून माणसातला चांगुलपणाच त्याचा कट्टर शत्रू मात्र असतो आणि चांगुलपणाही जास्त असून फायदा नसतो. माणूस थोडा वाईटही असायला हवा, कारण हे कलियुग चालू आहे. इथे कोण कधी तुमचा फायदा घेऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. आणि स्वार्थापोटी माणसं नाती निभावतात. बाकी काळजी वगैरे निवळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणून ते फक्त विचारत असतात. म्हणून पावला नाही म्हणून लोक देव बदलत असतात, पण आपलं तर माणसं आहोत. कोणाकडून अपेक्षा कधी ठेवू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण सर्वच करतात, पण फरक फक्त इतकाच आहे की काहींचे झाकले जातात आणि काहींचे उघडे पडत असतात. पण प्रत्येकाचे नक्कीच त्या कर्माला सगळं काही दिसत असतं आणि ते कर्म प्रत्येक वेळी त्याचा बदलाही घेतच असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीची किंमत तुम्ही त्यांच्या वाईट काळात जशी ठरवत असता तशीच आणि तेवढीच किंमत तो तुमची त्यांच्या येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच करत असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात मोठा गुरु त्याची वेळ असते आणि आपली वेळ चांगली तर सगळे जग चांगले आणि आपली वेळ वाईट तर सगळे जग वाईट. बरोबर आहे ना? म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी मात्र असली पाहिजे. तरच मग ते नातं शेवटपर्यंत टिकतं. आणि ज्यांना आपलं नातं समजून जवळ करू तो प्रत्येक जण आपल्याला लांब आणि एकटे राहण्याचे फायदे किती जास्त आहेत हे दाखवून देत असतो. आणि आपण कोणासाठी स्पेशल नसलो तरी चांगले, पण आपण कोणासाठी ऑप्शनल नसले पाहिजे. आणि नक्कीच आपण दुसऱ्यासाठी जर ऑप्शनल असू तर मग त्याची इज्जत आणि आपली इज्जत ही खूप कमी असते. म्हणून वाईट परिस्थितीत कोणी तरी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडली की आपण स्वतःला आपोआप समजून घेत असतो. आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळवण्याची शक्यता असते. म्हणून आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये ही मात्र जबाबदारी खुद्द आपली असते. आणि पाखराला आभाळाची ओढ लागली की पिंजरा मात्र खोलायचा असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात जवळचा शत्रू जो कोणी असेल ना, तो रागच आहे. राग आला की राग होणार हे मात्र निश्चित. म्हणून बाळा, विश्वास ठेव. खऱ्याचा त्रास आहे पण शेवट चांगला आहे. मी आहे तुझ्यावर तारणहार आणि स्वामी आपले तारणहार नक्कीच आहेत. म्हणून मित्रांनो, तुमच्यावर कोणी रुसलं तर त्याला लगेच म्हणवा, कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाज वाटतो आणि दुरावाज जिंकत असतो. म्हणून चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका. चांगल्या कर्मांची वादळे निर्माण करा. नशिबाची दारं आपोआप तुमच्यासाठी उघडतील आणि आपोआप तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि फक्त यश मिळाल्यावर स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना आपल्या मनात ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्यांची सेवा करा. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी तुमचा फायदा घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला ते शोधून तुमचा फायदा घेतीलच. फक्त ज्या फायदा बघत नाही त्या व्यक्तींना कधी आयुष्यामध्ये सोडू नका. आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा आणि सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते मात्र तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकरच बरा होत नाही. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. म्हणून यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण जगला पाहिजे. म्हणून गर्व आणि स्वाभिमान यामधील फरक ओळखायला आपण शिकले पाहिजे. स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान दोन्ही जपायला आपला शिकता यायला हवं. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त आपल्यामधला गर्व आणि अहंकार दिसत असतो. म्हणून वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आधाराची गरज मात्र भासू शकते. आणि तेव्हा आपल्याजवळ कोणी राहील असे आपण आयुष्यभर नक्कीच वागले पाहिजे आणि त्या माणसांना आपण जपले पाहिजे. सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज मात्र नाही. आणि संगत धरण्यात माणसाने सावध असते पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याने किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहेत. म्हणून संगत तुमची जसे असेल तसेच तुम्ही घडाल आणि तसेच तुम्ही व्हाल.
म्हणून वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवण्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. आणि सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र फिक्स आहे हे लक्षात ठेवा. माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे माणूस लहान होत नाही हे मात्र निश्चित. आणि माणूस मोठा होतो कारण तो आपले नाते जपत असतो. आणि या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. म्हणून आपल्या स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे स्वामी आपल्या सोबत असतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्टी लावण्याचं सामर्थ्य कोणत्याच नजरेत मात्र नसतं. आणि म्हणून कष्ट करून आपण प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात मिळवली पाहिजे आणि त्याची मजा ही वेगळीच असते. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं स्वामी म्हणत आहेत. इतकंही कशामागे पळू नये. पायाऐवजी मन मात्र आपलं थकून जाईल आणि इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो बरं का. फक्त संघर्षात दम मात्र असला पाहिजे. आणि पुस्तकं आणि आईबाबाचं मार्गदर्शन आयुष्यात कधीच मात्र आपल्याला धोका देऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त दुःख त्याला होतं जो प्रत्येकानं आता मनापासून जीव लावून निभावत असतो. आणि आयुष्यात थोडा ॲटिट्यूड आणि इगो असलाच पाहिजे. नाहीतर लोकांना जास्त किंमत दिली की चार चौघात आपलीच मात्र गंमत ते करायला बघतात. आणि ज्यांना जायचं असतं ते निघून जातातच. आणि ज्यांना सांभाळायचे प्रयत्न शेवटी व्यर्थ असतात. म्हणून रंग बदलतो म्हणून सरडा उगीच बदनाम आहे. सरडा स्वरक्षणासाठी रंग बदलतो तर माणूस स्वार्थासाठी रंग बदलत असतो. म्हणून पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच असते. जरा का शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते आणि जर माणसांची निवड चुकली तर जीवन मात्र आपले बिघडत असते. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे फक्त वाक्य आपण नक्कीच ध्यानात ठेवले पाहिजे. आणि गरिबाचं सोनं गळ्यात नाही तर मोकळ्या आभाळाखाली पडलेलं असतं, कोणतीही पर्वा न करता. म्हणून शेतकरी नक्कीच आपल्या जीवनाचा नक्कीच चांगला साथीदार असला पाहिजे आणि जीवनामध्ये आपण त्याला नक्की रिस्पेक्ट दिली पाहिजे. आणि ते व्यक्ती खूप मयाळू आणि दयाळू सुद्धा असतात, त्यासारखं आपण नक्कीच बनलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही ना तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करत असतात आणि त्याच भावना आपल्याला चांगल्या दिशेला घेऊन जात असतात. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली असतो. म्हणून अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून जवळीक दाखवणारा हा जवळपास असतोच असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला मात्र असतो आणि तोच आपल्याला जवळ घेतही असतो. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्यांची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष आपण नक्कीच दिले पाहिजे. आणि कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. आणि कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही रडत आहात की मरत आहात. लोक तुमचं आयुष्यात येतील आणि तुमच्या भावनांशी खेळतील आणि तुम्हाला एकटं सोडून मात्र निघून जातील. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण तुम्ही कसेही करा आणि कुठेही करा ते स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये एकच मंत्र हाती घेतला पाहिजे, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात ठराविक वेळेसाठीच महत्वाचे असतो हे मात्र निश्चित. म्हणून जीवन हे नक्कीच आपल्या अनुभव वाचून अपूर्ण आहे आणि अनुभव आपला घेतलाच पाहिजे. आणि तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधात तुम्हाला मिळेल. म्हणून खेळ तर चालूच राहणार आहे. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याची खेळत आहोत. हेच या गोष्टीमध्ये नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतं. आणि मंदिर तो खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागत असतो. म्हणून प्रत्येकालाच देवाकडे काहीतरी मागायचे असते. आपण फक्त देवाला धन्यवाद केले पाहिजे एवढे मात्र निश्चित. मित्रांनो, आयुष्यात या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनातलं तुमचं बालपण जे आहे ते आणि अंतःकरणातलं मनातलं निस्वार्थ प्रेम ते देवपण हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जात असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलं कधीही योग्य असतं आणि कधीही चांगलं मात्र असतं. एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय जगणं पण स्वीकारून घेतो आणि त्याला ते जगावंच लागत असतं. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगत खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की अवघड असतं होऊन गेलेलं विसरणं. आणि म्हणून ते विसरणं आपण नक्कीच टाळू शकत नाही आणि ते आपल्या मनातून जातही नाही.
म्हणून प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत अजिबात करू नका. कारण काल दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि आज एकटा पडलेला विठ्ठल बघता गरज संपली की देव सुद्धा एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसलात, आपण तर माणसं मात्र आहोत. म्हणून कोणाच्या गरजेला नक्कीच तुम्ही धावून गेलं पाहिजे. आणि कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहोचण्याची अपेक्षाही कधी करू नये, हे मात्र निश्चित. म्हणून धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होत असतात. आणि सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी जराशी बदलली तर आपण नक्कीच सुखी होऊ शकतो. आणि जे नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात त्यांना आयुष्याच्या धड्यातून फारसं काही शिकायला मिळत नाही. कारण नात्यांना खिशात नाही तर हृदयात ठेवा. एक वेळ खिसा रिकामा झाला तरी जपलेली नाती ही शेवटपर्यंत आपल्याला काम येत असतात आणि तीच आपल्या कामाला आल्यावर आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही नक्कीच नितांत प्रेम ठेवा आणि नक्कीच स्वार्थ ठेवू नका आणि गर्व अहंकार करू नका. फक्त स्वामींशी निर्मळ मनाने प्रेम करा आणि त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला स्वामींचं फळ मिळेल आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवतील सुद्धा. तुम्ही फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवला की स्वामी सर्व काही आपल्याला देत असतात. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण त्याच पद्धतीने जगू शकतो. स्वामी भक्तांनो, सुख हे स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे आणि जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. म्हणून समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगाच्याच ठिकाणी बिघाड झाला ना तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणीच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणाचे पाणी कमी खारट आहे? तसेच जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवर आहे आणि त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे आणि ती इतरांना प्राण्यांच्या नाही तर आपण त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाले आहे. म्हणून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून वाईट गोष्टी टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच असते. म्हणून चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश आहे की सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने सुख मिळेल आणि जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे. तुझे आणि तुझपाशी परी तू जागा भुललासी. म्हणून आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे बरं? म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे आणि भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. म्हणून भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा होय. आणि तीच ही कृपा करत असतो. म्हणजे स्वामींवर आपण विश्वास ठेवला आणि स्वामींचे नामस्मरण केले तर भले भले मोठे संकट आपल्यावरून निघून जाऊ शकतात. म्हणून भले मन आपलं जलतत्वाचं आहे तरी पाण्याला हवा तो रंग तुम्ही देऊ शकता, पण मनाला नाही. कारण मनाच्या अधीन तुम्ही आहात, तुमच्या अधीन मन अजिबात नाहीये. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांचे सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून फुलपाखराचं आयुष्य
हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण नक्कीच जगला पाहिजे. आणि थांबा, दुसऱ्यांचे यश पाहून आपला मार्ग निवडू नका. स्वतःचे आत्मचिंतन करा. आपण काय करू शकतो ते बघा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आणि हे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडणाऱ्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं आहे. आणि ते चारित्र्य दमदार असलं की आपल्याला भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळत असतात आणि अनुभवही आपल्याला चांगले मिळत असतात. म्हणून आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवायच्या असतील तर समोर सगळं बोलायचं. आपोआप वाया पोहोचतात आणि त्या गोष्टी वरती जात असतात. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचं बद्दल कधी खेद निर्माण करू नका. प्रयत्न करा. एक दिवस तुम्हाला वाट नक्कीच मिळेल. आणि आपले आयुष्य हे ऊन सावलीचा खेळ आहे आणि तसाच तो खेळ जीवनभर चालत राहणार आहे. आणि ऊन म्हणजे नक्कीच दुःख आणि सावली म्हणजे नक्कीच सुख असं जरी आपण धरलं तर हा ऊन सुख दुःख हे चालूच असणार आहे. म्हणून शून्य आणि वर्तुळ यातही एक फरक आहे. कारण शून्यात आपण एकटे असतो आणि वर्तुळात आपली माणसं मात्र असतात. आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असते. मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी माणूस असतो आणि तोच खरा समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुमची जेवढी प्रॉपर्टी, जेवढा गुंठा तुम्ही करता ते कधीच आपल्या कामी येत नाही. फक्त ते असावे हे मात्र निश्चित, पण त्याचा गर्व आपल्याला कधी होऊ नये. म्हणून निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणारी व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी आहे. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र ते जास्त करत असतात. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग फक्त करा. भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करत येईल. आणि सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील ना तर स्वभावात गोडी असायला हवी हे मात्र निश्चित. आणि आयुष्य कितीही सुंदर असले तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार मात्र तुम्हाला कधीही नसावा. आणि चुकांमधून येतो तो अनुभव असतो आणि अनुभवातून मिळते ते खरे यश असते आणि ते तुम्हाला मिळूनच राहत असते. म्हणून 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीच करू नका. आणि दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे मात्र निश्चित. म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि शून्याची ही उणीव भासते कधी कधी, कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी आणि ते स्वप्न आपण पाहिलेले असतात. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होऊन जाईल, पण आंतरिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते होणारही नाही. म्हणून पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी, जो विचारी तुमची कहाणी, सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभरीची. म्हणून तुम्हाला जे दुःख सुखात विसरत असतील त्या लोकांच्या मागे कधीही जाऊ नका, पण तुमच्या दुःख सुखात जे लोक तुम्हाला नक्कीच विचारत असतील त्यांना तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे आणि जन्मभर सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून हसण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं तुम्ही फक्त आयुष्यामध्ये जोडत राहा. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या माणसामध्ये माणुसकी असते तो माणूस सदा सर्वदा तुमच्या मदतीसाठी उभाच असतो. म्हणून स्वामी सांगतात, ज्यांचं कुणीच नसतं ना त्यांच्या आम्ही आहोत. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वचन स्वामी देत आहेत, फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि त्या संकटातून आपल्याला दूर करत असतात. म्हणून ओदळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला फक्त आपण घेरावं एवढंच मात्र निश्चित. म्हणून ज्याला आपले विचार पडत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआपच खाली जात असतो आणि ते पाणी स्वच्छ होत असतं. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात आणि तुम्हाला ती नक्कीच आयुष्यामध्ये त्रासही देऊ शकतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. ते फुल फुलूनच राहतं आणि त्याला जी प्रक्रिया करायची तो करूनच राहतो. तसंच जीवनात आपण कोणाकडेही नकारात्मक लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं फक्त चांगला विचार ठेवायचे आणि सकारात्मक विचार ठेवून चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहायचंय. आणि नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात. आणि ती सांभाळली की आपल्याला जबाबदारी आपोआप कळते आणि आपण ते नातं टिकवत असतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. म्हणून तुम्हाला देव संधी देत असतो, त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच केलं पाहिजे.
आणि त्याचा किती फायदा घेतला पाहिजे याला पण एक लिमिट असते. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि डोळे तुम्हाला सर्व काही सांगत असतात. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. फक्त त्याचं मन ती माणसं आपोआप जिंकून घेत असतं. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्याकडल्या बदामापेक्षा खूप महाग ठरत असतो आणि महाग असतो. म्हणून आपल्याला कुठे किंमत मिळेल तिथे आपण राहिले पाहिजे. आणि जे लोक आपल्याला किंमत देत नाही त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत अजिबात करावी लागत नाही. आणि मित्रांनो, भक्ती म्हणजे माऊली आहे आणि माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरपूरची ती माऊली म्हणजे आपली वारी आहे. आणि तीच वारी आपण प्रत्येक वर्षी जात असतो आणि पंढरपूरच्या नक्कीच विठ्ठलाचं दर्शन घेत असतो. त्यामध्ये जो गोडवा आहे, जो आनंद आहे, तो आनंद तुम्ही जीवनामध्ये एकदा नक्कीच अनुभवला पाहिजे. त्याने आंतरिक सुख प्राप्त होते आणि खूप आनंद मनाला होत असतो. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र तुम्हाला जगावंच लागेल. आणि सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूस पसरत असतात. म्हणून अफवा तुम्ही कधी पसरू नका. प्रत्येकाचं चिंतन चांगल्याच प्रकारे करा आणि प्रत्येकाला आपल्या मनात चांगली जागा निर्माण करून द्या. नाहीतर वाईट गोष्टी बोलण्यामध्ये तुमचाही वेळ वाया जाईल आणि तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. म्हणून जो सतत चिंता करतो तो दुःखी असतो आणि जो नक्कीच स्वामींचं नामस्मरण करतो, पूजन करतो, तो सदैव व्यक्ती सुखा असतो आणि त्याच्या पदरात नेहमी स्वामी सुख टाकत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो आणि जो लढाईसाठी प्रत्येक गोष्ट करण्याला तयार असतो. म्हणून विरले अंतर्बाह्य अंधाराचे भय, पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असेच तुम्ही गणगोत जोडायचे आहे आणि अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही नक्कीच दूर राहायचंय. जसा सूर्य उगवतो तशा तुमच्या मनातील नवीन भावना, नवीन कल्पना उमलल्या पाहिजे. आणि काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही. आणि आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदात नक्कीच जगायचा असतो. आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे. मग तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाही. आणि आपण आयुष्यामध्ये कधी कधी आपण लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र पूर्णपणे महत्त्व असतं. आणि चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. म्हणून प्रत्येकाच्या चुकीला तुम्ही क्षमा करत जा. आणि सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हाच आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि असंच तुम्ही प्रयत्न करत नक्कीच तुमचं यशही गाठू शकता. म्हणून ओठांवर हसू होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि आपण खुल्या मनाने नक्कीच जगू शकत होतो आणि आपल्याला कोणाचीही चिंता मात्र नव्हती. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि तुम्हाला ते विद्या आलीच पाहिजे आणि ते नक्की शिकून तुम्ही भरपूर मोठ्या पदावरही जाऊ शकता. म्हणून तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं मात्र काहीही नसतं. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो. आणि त्याच माणसाला आपण जीवनामध्ये नक्कीच आपण आपल्या जीवनात साठवून ठेवायचे आणि त्या लोकांना कधी सोडायचं नाही. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात हे मात्र निश्चित. आणि वरती काहीही असो, कितीही रुपयाचं असो, पण कपाळी जी लावतात ना टिकली, ती मात्र 2 रुपयाची असते, पण त्याला कपाळावर स्थान असतं. म्हणून तुमची किंमत ही तुमच्या पैशावरून कधीच ठरवली जात नाही, तुमचं मन कसं आहे यावरून ठरवली जात असते. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण जीवनात आनंदी राहिले पाहिजे. आणि मदत करण्याची जिद्द आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आपले असोत किंवा परके असोत, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी आपल्या असली पाहिजे आणि ती माणुसकी आपण जिवंत ठेवायला जावी. म्हणून थोडा वेळेपणाही जगण्यात असावा लागतो, कारण जास्त समजूतदारपणा त्रास भरपूर देत असतो आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज कधीच भासत नाही. म्हणून समुद्र बनण्यापेक्षा
गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून. म्हणून आपण प्रत्येकाशी गोड बोललो तर कितीही मान व्यक्ती असेल तो आपल्याशी त्याच नम्रतेने बोलत असतो आणि त्यालाही वाटत असतं की हा माणूस खरंच चांगला आहे. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष आपण केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांचा विचार तुम्ही नक्कीच करा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरे कोणताही धर्म या जगात असू शकत नाही आणि असणारही नाही. म्हणून संगत नेहमी चांगले ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्याला संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र असतं आणि ते अवलंबून राहणारही आहे. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने आपल्याला सोडवता येत असतात. आणि नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत तो व्यक्ती समाधानात आणि सुखी मात्र असतो. म्हणून प्रत्येक दिवस असतो झकास, नको हो तू उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास. आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि समाधानाने जगला पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नवीन लोक तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील. म्हणून प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल तुमची हार आणि संकटे समोर नष्ट होतील. जिद्दीने करा त्याला प्रतिकार आणि तुम्ही त्याला प्रतिकार करत जीवन आपलं फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जगायचंय. आणि आपल्याला स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं जास्त आपण स्वामींच्या सानिध्यात राहू आणि स्वामी आपल्याला तेवढं जास्त आशीर्वाद देतील. म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जात असते. आणि काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवन कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखे आहे, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो ना, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिकच स्वच्छ आणि अधिकच चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून ते आपल्याला त्रास देतं, कारण आपण चांगले व्हायला हवे आणि आपण जीवनामध्ये भरपूर सुधारायला हवे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि म्हणून आदर प्रत्येकाला द्या आणि नम्रपणे आपण बोलायला शिका. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे घडलेले जीवनात कर्म पाहत असतो. आणि तुमचे कर्म जसे असतील तसेच देव तुम्हाला फळही देत असतो. म्हणून आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु तो सर्वांसोबत जर तुम्ही वाटून घ्याल ना, तर तो खूप वाढत असतो आणि आपल्याला ती मजाही येत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते आणि ती आशा नक्कीच आपण जागरूक केलीही पाहिजे आणि आपल्या मनामध्ये ती येते सुद्धा. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. नेहमी प्रथम क्रमांकावर राहा, स्मितास्त्य करताना, प्रशंसा करताना आणि खुले मनाने समाधानी हसताना आणि प्रत्येकाला सहकार्य करताना खुले मनाने करा. आणि प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी नक्कीच दानधर्म केलाच पाहिजे. आपल्याकडे कशाची कमी भासत नाही. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती मात्र पूर्णपणे भंग करत असते. आणि नात्यातील आपुलकी टिकून ठेवायची असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच पूर्णपणे केला पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येत नसतो. आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात कधीच नसतो. आपण नक्कीच वाटले पाहिजे आणि वाटल्यावर जो मनाला शांती मिळते आणि जे समाधान मिळते ते कुठेही मिळू शकत नाही. आणि मित्रांनो, चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही वृद्धी करत असतो आणि इतरांचं मनही तो जिंकत असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवत असतो आणि त्याला नेहमी तुम्ही स्वच्छ मात्र ठेवले पाहिजे. आणि सुखदुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि तो खराखुरा आनंद घेऊनच आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे. आणि मावळतीचा सूर्य सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा शेवट हा सुंदर होत असतो आणि सुंदर शेवट नक्कीच सुंदर सकाळही आणत असतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. आणि कुणालाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोट दाखवू नका आणि कधीही आपली चूकही मान्य करायला शिका.
तेव्हाच तुम्ही जीवनातून भरपूर बोध घ्याल आणि भरपूर गोष्टी शिकू शकाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि सुख आहे. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत, आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात असते. आणि आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपण. आणि जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त मात्र महत्वाचे असते. आणि सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकीची कथा मात्र दडलेली असते. आणि कष्टाविना मिळवलं आणि अहंकार निर्माण होतो, आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. कारण आपण त्या अनुभवातून मिळवत असतो आणि पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव मात्र चांगल्या रीतीने आलेला असतो. आणि तो अनुभव आपल्याला जीवनाकडून भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. आज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, आणि याच प्रेम रूपाने तुम्ही परमात्म्याजवळ नक्कीच पोहोचू शकता. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना, आणि जे वाईट वागतात त्यांना हसून तुम्ही फक्त दूर करायला शिका. आणि ते केलं की तुम्हाला सर्व काही जमून जाईल. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं कधीच नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं, आणि ते समाधान आपलं नांदलं पाहिजे. आणि जीवनात काही क्षण असे येतात, जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात, आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात ते उतरवत असतात. आणि आयुष्याची सोनेरी पहाट घेऊन येत असतात, आणि ती सोनेरी पहाटच आपल्याला नक्कीच चांगल्या रीतीने चांगल्या गोष्टी घडवत असते. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं, आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे. आणि शरदाच्या चंद्राप्रकाशी चांदण्याने दुधात न्याहातात ना, तसंच तुम्हाला न्यायचं आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे, आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून नातं काय हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे अनुभवणं जास्त महत्वाचं असतं, आणि तेच गोड असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा तुमच्या मनापासून होत असतो. आणि भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, आणि भोजनात असेल तर तो प्रसाद बनत जात असतो. म्हणून तुम्ही भक्ती फक्त निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर सर्व काही तुम्हाला देणार आहे, आणि परमेश्वर तुम्हाला कधीच नाराज करत नाही. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते परमेश्वर तुम्हाला देणारच, आणि त्याला द्यायलाच लागेल. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास फक्त ठेवा तुमचा सुरू, आणि जीवनभर अभ्यास आपला सुरूच असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही, आणि तो चांगल्या रीतीने प्रयत्नही करू शकत नाही. म्हणून तुम्ही फक्त दुःख आणि त्रास सहन करत असाल तर तेव्हा त्याला एका चांगल्या गोष्टीप्रमाणे घ्या, आणि मनातून कधी खचू नका. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे की सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते, आणि तुम्हाला ती बाकी ठेवायला लागत असते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात, आणि ते मन चांगलं ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही, आणि वाईट विचार लपवले जात नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, कोणावर तुम्हाला संशय आला ना, तिथे विषय थांबत नाही, आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असतं. म्हणून समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला शिका, आणि त्या व्यक्तीशी बोलल्यावर तुम्हाला कळेल की आपण जो विचार करत होतो तो अगदी चुकीचा विचार होता, आणि तसा विचार आपण अगदीच करायला नको होता. म्हणून आपण चुकीचा विचार करत असाल तर तसा विचार अजिबात करू नका, आणि तसा विचार करणाऱ्यालाही चुकीच्या गोष्टी मात्र दिसत असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्ण पणाला लावून देतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो, आणि तोच खरा या जीवनामध्ये जगण्यासाठी आलेला असतो. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते, आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही मात्र आदर मात्र करत असते, आणि त्याला माहिती असतं की हे पैसे कसे कमवले जातात आणि जीवनामध्ये कसे जगले जाते, कारण त्याला पूर्णपणे तो अनुभव आलेला असतो, आणि त्या अनुभवातूनच तो लोकांची कदर मात्र करायला शिकून जातो. आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो, आणि यशाचे साक्षीदार तुम्ही नक्कीच झालेही पाहिजे. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानांपर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे
प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते परमात्मा सगळं काही बघतही असतो. म्हणून आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. फक्त या प्रवासामध्ये तुम्ही चालत राहा आणि नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि ऐकायला सुद्धा मिळतील. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस तुम्ही थकून जाल आणि तुम्हाला असं वाटेल की आता पूर्णपणे सगळं काही संपलेलं आहे, त्यावेळेस स्वामींचा धावा घ्या आणि स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींना सर्व मला दिल्याबद्दल धन्यवाद म्हणा आणि स्वामींना म्हणा की तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहू द्या. एवढंच बोला आणि स्वामींच्या चरणी डोकं ठेवून स्वामींची माफी मागा की काही चुकी झाली असेल तर स्वामी राया मला माफ करून टाका. बस एवढंच करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि तुमचे सगळे मार्ग हे मोकळे झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, ते मोकळे होतीलच. म्हणून घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना, तोपर्यंत घर शाबूत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातले निर्णय हे आपले स्वामी महाराज घेत असतात आणि स्वामी महाराज तुम्हाला सर्व काही शिकवत असतात आणि सांगतही असतात. म्हणून तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचे जे चमत्कार असतील किंवा ते तुम्हाला जे सांगत असतील किंवा कोणता व्यक्ती तुमच्या मदतीला पाठवत असतील तर त्यांचं ते बोलणं समजून घ्या आणि ते समजण्यासाठी तुम्हाला नामस्मरण हाच एक पर्याय उरत असतो. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते आपण केलेच पाहिजे. मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकला आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं तुम्ही इमानदारीने सोडायचं नसतं. इमानदारीने प्रयत्न करत राहा, भरपूर काही तुम्हाला मिळेल. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणार नाही आणि दिसतही नाही. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना, त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि तेच यश त्याला भरपूर वेळेस मिळणार आहे. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही तुमच्याजवळ उरणारच नाही आणि तुम्हाला सर्व काही मिळालेलं असेल. म्हणून आपल्या आराध्य देवताला नक्कीच तुम्ही पूजलं पाहिजे. आणि दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही आणि ते विसरूही शकत नाही. म्हणून कोणाच्या मनाला लागल असं कधीही आपण बोलू नये आणि तसं कधीही वागू नये. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत मात्र येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला आणि सुखा समाधानात आपलं जीवन व्यतीत करत चला. आणि दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच आपण जपून ठेवलीही पाहिजे. आणि जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, कधी तुम्ही चांगला विचार करा आणि चांगल्या विचारांनीच तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे हे तुम्ही नक्की शिकून घ्यायला हवं. आणि परिस्थितीची लढायला मात्र शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं मात्र बघायला शिका आणि ते स्वप्न बघत असताना स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना कायम तुमच्या मनात एका कोपऱ्यात ठेवा आणि स्वामींना सर्व काही तुम्ही अर्पण करायला शिका. स्वामींना क्षमा मागायला शिका, धन्यवाद द्यायला शिका. सर्व काही आपण स्वामींकडून शिकतो आणि स्वामींजवळ जाऊन आपण नम्रपणे नक्कीच वागलं पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही सर्व काही गोष्टी या केल्याच पाहिजे. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्यासोबत असतो. कारण लोकांना पहिले मदत करायची सवय नसते, पण तो व्यक्ती जर चांगल्या पदावर गेला किंवा त्याने यश मिळवले तर त्याच्या मागे लाखोंची गर्दी सुद्धा असते. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत मात्र देत असते आणि आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. म्हणून अशा लोकांवर बोलणं हे व्यतीत मानलं जातं आणि हे काही उपयोगाचंही नसतं. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहणे ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगली एक प्रक्रिया दिसत असते आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसत असते आणि ते नक्कीच ती कला आणि त्याच्याजवळ असते सुद्धा, ती देवानेच त्याला दिलेली असते. कारण तो देवाचे भक्ती आणि देवाचे नामस्मरण करत असतो. म्हणून पावसाची रिमझिम आणि हवेचा गारवा आणून नक्कीच तुमच्या जीवनात स्वामी भरपूर काही चांगल्या गोष्टी पुरवत असतात आणि ते फक्त आपल्याला समजायला हवे आणि त्यासाठी आपण भक्तीत असायला हवे. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार फक्त तुम्ही बाजूला सारा आणि मन मोकळेपणाने विचार करा आणि मन मोकळेपणाने जगा. मनाला जिंकायचे असते ते म्हणजे भावनेने आणि रागाला प्रेमाने जिंकायचे असते. अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे असते.
अपयशाला धीराने जिंकायचे असते आणि संकटाला धैर्याने जिंकायचे असते आणि माणसाला माणुसकीने मात्र जिंकायचे असते. म्हणून ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्यामध्ये नक्कीच काही गोष्टी अशा बदल होतील ज्या ईश्वराने स्वतः बदल केलेले असतील. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना आणि मनाची शक्ती त्यामुळे तुमची वाढणार आहे हे मात्र निश्चित. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या असं स्वामींकडे तुम्ही नक्कीच मागलं पाहिजे आणि संकटाशी लढण्यासाठी स्वामी मला पाठबळ द्या हे फक्त तुम्ही स्वामींकडे बोललं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामी तुम्हाला पाठबळ देतील आणि सर्व काही देतील. फक्त स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी फक्त तुम्ही स्वामींना एकदा मुजरा करा आणि स्वामींना सांगा की माझ्या जीवनातील जे काही चुकीच्या गोष्टी मी केल्या असतील त्यासाठी स्वामी मला माफ करा आणि स्वामी मला तुमच्या पदरात घ्या आणि स्वामी मला खरंच क्षमा करा. आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण फक्त याच गोष्टी केल्या पाहिजे आणि याच गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. तरच आपल्याला स्वामी पाठबळ देतील. आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार केलेली ताकद ही नेहमीच घातक असते आणि ती ताकद तुम्ही कधीही उधार घेऊ नये, कारण ती दुसऱ्यावर अवलंबून असते आणि तो व्यक्ती आपल्याला तसं समजत असतो आणि त्याचप्रमाणे वागवतही असतो. म्हणून ती ताकद काही कामाचीही नसते आणि प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. आणि मुहूर्त केव्हाही असतो, फक्त तुमच्या मनात चांगला व्यक्ती आला आणि चांगली भावना आली आणि चांगला टाईम आला तेव्हा तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि चांगली सुरुवात करून तुम्ही स्वामींचे आशीर्वाद घेऊन त्या कामामध्ये यशही मिळवू शकता. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्हाला ते वागायलाच लागेल, कारण आपला स्वभाव नेहमी चांगला ठेवावा लागतो आणि चांगला स्वभाव ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टींची गरज पडत असते आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करून भरपूर काही जीवनात साध्य करू शकतो आणि भरपूर काही मिळवू शकतो. म्हणून प्रथम पराभूत नंतर यशस्वी अशा भरपूर काही गोष्टी या जगात घडल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातून आपल्यालाही भरपूर काही शिकायला मिळेल हे मात्र निश्चित. म्हणून त्यातून फक्त तुम्ही शिकायला मिळेल एवढ्याच गोष्टी घ्यायला शिका आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. भरपूर काही शिकायला मिळेल. नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.